काही एक करणार नाही. उंदराक मांजर साक्ष, दुसरा काय? ये खरा खरा काय तर सांगा. हा आत्या प्लीज, हे सगळं खोटं आहे. हे बघा, मी रात्रभर मंजू काकीच्याच रूम मध्ये होते, तिथून कुठेच बाहेर गेले नाही आणि आले ते डायरेक्ट इथेच आले. मी तुम्हाला का कोंडून ठेवू लाली आत्या? ये मग लाली आत्या बित्या बोलायचा नाही. हा तू कोण नाही आज माझी? बघ त्या घरात अजिबात यायचा नाही. हा आधी सांगून ठेवताय, नाहीतर ना हातात धरून बाहेर काढीन. आपल्या घरात जर कोणाक गरज असेल तर आम्ही थंय येणार. काल मंजू तापान फणफणत होता. बंधू भाऊ मदत मागू केले होते आणि मंजूचा औषध पाणी करणं कर्तव्य आहे आमचा. तुका आम्ही थैलेला आवडत नाही ना, म्हणून ओवी येला होता. एक गोष्ट लक्षात ठेवायला आली ते, आम्ही त्या घर सोडलेला, त्या घरातल्या माणसांची नाता तोडलेला नाही. जेव्हा जेव्हा आपल्या घरात कोणाक गरज लागत तेव्हा आम्ही मदतीक धावणार. बाकी त्या घरात घुसण्याचो किंवा वस्तूंवर मालकी सांगण्याचो आमचो काय हेतू नाही. कळला? ये माका ना तुझ्या मदतीची काही एक गरज नाही. समजलास? आणि मी पण बघताय ना तुम्ही त्या घरात पाऊल कसा ठेवत असते. मी तुम्हाला आधीच बोलले होते की आपण मंजू आत्याला उद्या सकाळी डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. तुम्हीच नाही ऐकलं. हे बघा, ज्यातलं मला समजत नाही त्यात उगीच ओवी सारखा आगाऊपणा करायची सवय नाहीये मला. चारू, तापाने आजारी माणसाच्या डोक्यावर थंड पाण्याच्या घड्या ठेवतं, या साधा घरगुती उपाय तुका माहित नाही. हा माझ्या डुगूक पण माहित आहे या उपाय. हा सगळा मरान ते गो. माका सांग, ओवी मंजूकडे काढा घेऊन गेली त्यावेळी तू ओवीक द्यायचो नाही असं म्हणून अडवत होतस. मी चुकले, मलाच काही कळत नाही. अगो अगो चारू, लाली आत्या, बघितलं ना मी कशी चुकीची हे पटवून देण्याचा प्रयत्न करताय ते. पण मला माहितीये ह्या सगळ्यात ना त्या ओवीचाच हात असणार आहे. मंजू आत्याला औषध द्यायचं तर फक्त एक बहाणा होता. तिचा वेगळाच प्लॅन आहे. सगळ्यांच्या मनात ती माझ्याविषयी असंच भरवणार आणि माझं आणि श्रीनूचं लग्न मोडणार. किती वाईट आहे ही. का असं वागते? बघवत नाहीये का तिला आमचं असं एकत्र राहणं? गप गो माझं बाळ, गप गप. हा हे बघ, तुझा आणि श्रीनूचा लग्न होणार या माझो शब्द. हा या बघ, आता श्रीनूची परीक्षा संपली ना की तुमच्या दोघांच्या लग्नाचा मुहूर्त काढूया आपण. कळला? तू चल आतमध्ये, आपण चांगलं चाय करूया. हा तू चाय कर माझ्यासाठी आणि तू बनवलेला नाश्ता पण मी नंतर खाताय. चल गो बाई, चल 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 गो, चल म्हणताय ना. हा छान चाय करूया, नाश्ता करूया. भाऊजी, श्रीनू तर चारू सोबत लग्न लावून दिलं तर ह्या दोघी मिळून घरात हायदोच घालती. निशी, देवासमोर ठेवशील? हो मावशी, हा हे बघ, ह्या साड्यांचं फॉल बिडिंग करायचंय हा, आणि ते ब्लाउज शिवायचं. बर. आई, आपण ना असं काहीतरी करायला हवं की आपल्याकडे ही जास्तीत जास्त कामं येते. आपण ऑफर्स देऊया का? म्हणजे अजून ऑर्डर्स येतील. हा म्हणजे काय करायचं नेमका? म्हणजे बघा, आपल्याकडे ज्या बायका ब्लाऊज शिवायला देतील ना त्यांचे फॉल बिडिंगचे चार्जेस हाफ करायचे. समजलं? एक कमाल आयडिया ही. म्हणजे जे फॉल बिडिंग करायला येतील त्यांची ब्लाऊजची कामं पण आपल्यालाच मिळतील. म्हणजे आपलं काम वाढेल ना. एक्झॅक्टली. नाही नाही नाही, नको नको, असं काय नको. अगं पण काय? का म्हणजे हे असं आमिष दिल्यासारखं होतं ना. हे बघ,
सरळ मार्गाने काम करून जेवढे पैसे मिळतात ना तेवढे पुरेसे आहेत आपल्यासाठी. अख्खा मावशी नाही, आपण यात कोणाला फसवत नाहीये. हे सगळे मार्केटिंग स्ट्रॅटेजीज असतात. ओवी, निशी अगो, यांच्यासाठी हा गाव म्हणजे कुटुंब आणि कुटुंबातल्या माणसाक आपण जमात तेवढी मदत करूकच होईना, होय की नाही? बरं, काही हरकत नाही. आणि आम्हाला माहिती तू जेवढं काम करशील तेवढं बेस्ट करशील. बरं आहे का, मी आता निघते. प्रॅक्टिसला जायचं, सर वाट बघत असते. की तुला बरं वाटेल. मला नकोय तुझ्या हातचा चहा. आणि काय ग, तुला आत्ता आठवण आली तुझ्या आत्याची? काल रात्रभर मी इथे तापाने तडफडत होते, तेव्हा कुठे गेली होती तुझी काळजी? नाही म्हणजे आत्या, तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय. अगं, त्या ओवीने मला आणि लाली आत्यांना त्यांच्या रूम मध्ये कोंडून ठेवलं होतं. आम्हाला बाहेरून खोलीला कडी लावली होती. अच्छा, म्हणजे तू लालीताईंकडे ओवीची तक्रार करायला गेली होतीस. तुझ्या आत्याला बरं वाटावं असं तुला वाटतच नव्हतं, बरोबर ना? चारू, खरंच मला मला आश्चर्य वाटतं तुझं कधी कधी. माझा दादा, वहिनी इतकी चांगली माणसं असताना त्यांच्या पोटी जन्माला आलेली तू इतकी कशी काय स्वार्थी निघालीस? तुझ्यापेक्षा ना ती ओवी बरी. तिच्याशी कोणतंही नातं गोतं नसताना काल रात्री आपुलकीने तिने सगळं केलं माझं. उगाचच नाही श्रीनू तिच्यावर प्रेम करत. पास झाला.